अभंग क्रमांक 49. कपट काही एक नेने बोलवायचे लोक. तुमची करीतू कीर्तन गातो उत्तम ते गुण. दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठाउठी. नाही शिष्य शाखा सांगो अयाचित लोका. नवे मठपती नाही चाहुरांची वृत्ती. नाही देवार्चन असे मांडले दुकान. नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खान खून. नवे पुराणिक करणे सांगणे आनिक. नाही जाळीत भनदी उदो म्हणूनी आनंदी. नेने वाद घटापटा करिता पंडित करंटा. नाही हलवीत माळ भोवते मिळवणी गव्हाळ. आगामीचे नेने कुडे स्तंभन मोहन उच्चाटणे. नवे यांच्या ईसा तुका निरैवासे पिसा. अर्थ: लोकांना भुलविण्यासाठी मी कोणतेही कपट कृत्य करीत नाही. देवा, मी फक्त तुमचे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो. लोकांना भूल पाडण्यासाठी मी जडीबुटींचा चमत्कार दाखवित नाही. माझी याचना न करणारी वृत्ती फसविणारी माझी कोणी शिष्यमंडळी नाहीत. मी मठपती नाही. मला जमिनीची देणगी मिळालेली नाही. दुकान मांडावे तसे देवाची पूजा अर्चा करण्याचे असे उघड प्रदर्शनही मी मांडलेले नाही. भूत वेटाळाला वश करून लोकांचे भविष्य जाणणारा मी नाही. लोकांना सांगणारा एक आणि करणारा असा मी एक दांभिक आणि पुराणकही नाही. मी अंबाबाईचा उदो म्हणून कोणत्याही माणसाच्या डोक्यावर खापर जाळत नाही. उदो उदो म्हणत नाचणारा भावाविन कोरड्या भक्तीचा वेदांत सांगणारा करंटा पंडितही नाही. हातातील जपमाळ हलवून भोवती पाखंड्याचा मेळा जमवणारा मी नाही. आपले महत्त्व वाढवण्यासाठी स्तंभन मोहन उच्चाटनासारखे खोटे उपचारही मी करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठल भक्ती वाचून मी कोणतेही उपचार जाणत नाही. अभंग क्रमांक 50. रडोनिया मान कोण मागता भूषण. दिवी दिले तरी गोड राहे रुची आणि कोड. लाविता लावणी विकी भिके केजा दानी. तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा. अर्थ: रडून भुंकून जर मान मागितला आणि समाधाने तो अनिच्छेने दिला तर त्याला महत्त्व नाही. देवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधानी वृत्तीने राहतो. शेतातील धान्याचे दान आणि भीक मागून आणलेल्या धान्याचे दान यामध्ये फरक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात धीर संयम धरल्यास हिऱ्याप्रमाणे मोल प्राप्त होते.